ओके, ऐका. तस विचारलंय काय आता एनर्जी स्टोर्ड. एनर्जी स्टोर्ड अँड सर्किट डायग्राम दिले कपॅसिटरची. म्हणजे आपल्याला सी इक्वॅलंट फाइंड करायचं आहे. सीव्ही स्क्वेअर. अंडरस्टूड. आता क्लिअरली पहिला पॉइंट तर आपला एक्सप्लेनेशन प्रॉपर होतं. दुसऱ्या जर गडबड झाली, मी याला ए पॉइंट म्हणतो, किंवा हे पहिल्यांदा हे दोन दिस टू आर पॅरल. इज इट राईट? ओके, हे कॉम्बिनेशन ऑफ 3C अँड 3C हे पॅरल आहे. 3C ओके पॅरल टू 3C. बरोबर आहे ना? मग याचं इक्विव्हॅलंट किती येणार? सीपी. इट इज अ ऍडिशन होणार फक्त 6C. राईट? सिमिलरली हे क्लिअरली हे काय दिस टू आर पॅरल, क्लिअरली पॅरल आहेत ते. त्यामुळं सी पॅरल टू सी, त्यामुळे ह्याचा सीपी काय येणार? 3C. पुढची स्टेप फार महत्वाची होती. त्याला प्रॉपर सर्किट ड्रॉ करायला पाहिजे होतं. हा 2C आहे, ह्याला तर आपण चेंज केलाच नाही. त्याला व्होल्टेज अप्लाय केला. इज इट राईट? हाऊ मच? व्ही. आता क्लिअर करा. प्लस ह्या कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट मी फाइंड केला. ह्या कॉम्बिनेशनचा कम्प्लीट. हे जेव्हा मी इथं मार्क करणार, रेजिस्टर नव्हे, इट इज कपॅसिटर. सो इट विल मार्क लाईक दिस. हे सिम्प्लिफिकेशन तुम्हाला यायला पाहिजे होतं. इथं आपण मिस्टेक केली. हे किती आलं? 6. आणि ह्या साईडला एकच आला, किती आला? 3C. बट हे जॉईन आहे अजून. दिस इज इम्पॉर्टंट. हे ड्रॉ करा. इज इट क्लिअर? मग ते इझी आहे. हा आय, दिस आय गेट डिवायडेड लेट से I2 इथं, आणि हा इकडं I1 गेला. बरोबर? असं अप्लाय करा, मार्क करू नका असं. हा, मग सांगा हा सेम कनेक्टेड आहे इथंपर्यंत. म्हणजे I1 कुठं डिवाइड झालं काय परत? इज दॅट I1 गेट डिवाइड? नाही ना, सेम करंट फ्लो झालं ना. कुणामधून? 6C एज वेल एज 3C मधून. म्हणून पहिल्यांदा हे दोन काय आहेत? सिरीज मध्ये. ओके, लिहा. 6C and 2C are in series. हे दोनच आहेत. मग याचं इक्विव्हॅलंट कसं फाइंड करणार? प्रोडक्ट डिवाइड बाय ऍडिशन. प्रोडक्ट 18C स्क्वेअर ऍडिशन, बरोबर ना? प्रोडक्ट डिवाइड बाय ऍडिशन. 6 3 जा 18 सिरीज मध्ये, डिवाइड बाय ऍडिशन 6C प्लस 3C 9C. किती आलं? अंडरस्टूड? इज इट क्लिअर? हा, मग सर्किट कसं आलं आता? ड्रॉ करायची गरज नाहीये तरी सुद्धा. हा 2C आणि सिरीजचा 2C. It is connected to combination. हे कॉम्बिनेशन तुम्ही काय म्हणणार? पॅरलल. इज इट राईट?
पॅरल म्हणजे आता ऍडिशन फक्त. सीपी काय आहे ना बघ पॅरल कॉम्बिनेशनचं 2C प्लस 2C हाऊ मच ऑप्शन मॅच झालं तर ठीक. हा अँड देअर फोर एनर्जी येणार आहे यामध्ये हाफ CV स्क्वेअर. सीपी यामध्ये आहे ना हाफ 4C इंटू वॉट V स्क्वेअर. आहे काय ऑप्शन त्यामध्ये? हा 2V स्क्वेअर आहे 2CV स्क्वेअर. समजलं सगळ्यांना? मिस्टेक आपली काल कुठं झाली होती काल की आपण ते इक्विलंट फाइंड केलं बट करेक्टली तो प्लॉट केला नाही तिथे रिप्रेझेंटेशनला. ह्या दोघांचा पॅरल ही ब्रँच कम्प्लीट कॅन्सल झाली. हा लूप मग राहिला काय एकच त्यामध्ये एकच. त्यामुळे इथं मार्क करायला पाहिजे ह्या जिथं आता आज मार्क केला तो. इज इट क्लिअर? सो प्रॉब्लेम समजला? चैतन्य तू विचार केला